हे गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण औषधं घेऊन शेतामध्ये जायचं आहे, जे की गाडीमध्ये पाठीमागे थोडेसे औषध आहेत ते आपल्याला शेतामध्ये पोच करायचे आहेत. त्याच्यानंतर स्प्रे घ्यायचे आहेत. बाकीचे बरेचसे अपडेट आहेत. तर कन्सिस्टन्सी बद्दल बोललो होतो मी की आपल्याला कन्सिस्टंट राहायचं आहे वगैरे वगैरे, पण एक दिवस स्किप झाला. याचं कारण की मी दुपारपर्यंत शूट केलं. त्याच्यानंतर आपल्या शेतामध्ये जे कामं चालू होती, जे की सीताफळाचं हार्वेस्टिंग चालू होतं, त्याच्यामध्ये वेळ गेला आणि मोबाईल डिस्चार्ज झाल्यामुळे चार्जिंग करायला थोडंसं आपल्याला वेळ भेटला नाही. त्याच्यामुळं राहून गेलं कालचं. पण हे आता जास्त दिवस गॅप आपल्याला पडू द्यायचं नाही. तर निघालेलं आपण शेतामध्ये. बाकीचे अपडेट तुम्हाला बघायला भेटतीलच ब्लॉगमध्ये, तर त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत पहा. बाकी इकडे बघू शकता आपण ऑन द वे आहे. गाणी वगैरे ऑफ आहेत कारण की कॉपीराईटचा जास्त इश्यू येतो. थर्ड पार्ट म्हणजे दुसरे ओन करत असलेले सॉन्ग म्युझिक आपण यूज केले तर कॉपीराईट क्लेम पडतो. त्याच्यानंतर बरेचसे प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळं सध्या सॉंग्स ऑफ आहेत. कारण की माझं जे आधीचे यूट्यूब चॅनल होते ते मॉनिटाईज झाले होते, पण सेम याच प्रॉब्लेममुळे त्याच्यानंतर क्लेम आले, स्ट्राईक आले. त्याच्यामुळे चॅनल आहे तर आपला डिलीट झाला. त्याच्यामुळं आपण आता त्याच्या भानगडीत पडतच नाही की कोणते म्युझिक वगैरे जे असेल ते नॅचरल आवाज ठेवायचा किंवा बॅकग्राऊंड म्युझिक असते ते यूट्यूब लायब्ररीमधून डाउनलोड करून आपण लावू शकतो. गाईज, जस्ट विलेज थिंग्स. आणि हे आता बघितलं तुम्ही, रस्त्यावरती काम चालू होतं तर लगेच त्यांनी साईडला केलं वगैरे वगैरे, रस्ता करून दिला. आणि गावाकडची माणसं खूप भारी असतात माहिती आहे. असं नाही की शहरातले खराब असतात, वाईट असतात, पण ॲज कम्पेअर टू त्यांचं माइंडसेट आणि इकडचं माइंडसेट खूप डिफरन्स आहे. आणि मित्रांनो, जे आपले द्राक्षाचे घड असतात ते आपण लिमिटमध्ये ठेवले पाहिजे. एक झाडाला 30-35 पर्यंत 40 पर्यंत घड ठेवले पाहिजे. त्याच्या जर जास्त ठेवलं आपण तर ते आपल्याला वाटतं की जास्त टनेज निघतं, पण तसं काही नसतं. जर आपण घड कमी ठेवले, त्याची थिनिंग व्यवस्थित केली, एक साईज सगळे घड होतात आणि मनी जो असतो तो चांगला घर त्याला भेटतो. त्याच्यामुळे टनेज आहे ते आपल्याला जेवढं आपण जास्त घड ठेवल्यानंतर मिळतं तेवढंच कमी घड ठेवल्यानंतर त्याचं टनेज आपल्याला मिळतं. त्याच्यामुळं घड आपण एक हातभर लांब ठेवणे किंवा किती पण घड झाडाला ठेवणे हे चांगले लक्षणं नाहीत. त्याच्यामुळं प्रॉपर काम त्याच्यावरती करणं खूप गरजेचं असतं. ते तुम्हाला कमिंग व्हिडिओमध्ये इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती पाहायला मिळेल. त्यासाठी जर फॉलो केलं नसेल इंस्टाग्रामला फॉलो करा आणि यूट्यूबवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. बाकी मी चालत असताना हे जे त्याच्या बॉडीवरती असे डोळे फुटलेले असतात ते काढून घेत आहे. याचं कारण की हे अन्नद्रव्य जे असतात त्याचं वेस्टेज इथून जातं, बाहेर पडतं आणि एक्स्ट्रा ताकद लावावं लागते झाडाला. त्याच्यामुळं हे थांबवण्यासाठी मी सध्या जर व्हिडिओ शूट करतो आहे, बाकीचे टास्क नाही आहेत, त्याच्यामुळं हे जे काम आहे ते करून घेत आहे. आणि याचं महत्त्वाचं कारण काढण्याचं, जेव्हा आपण बागेमध्ये स्प्रे घेत असतो तणनाशकाचा वगैरे, ते चुकून याच्यावरती आलं तर काय होतं, हे झाडं जळून जाण्याची शक्यता असते, घडांना प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते किंवा ओव्हरऑल जे बॅलन्स असतो झाडाचा तो बिघडून जातो. त्याच्यामुळं हे प्रिकॉशन म्हणून आपण काढून घेत आहे आधीच. तर ब्लोअरमध्ये औषध करून घेतलेलं आहे आपल्याला. जे मिलीबग असतं त्यासाठी स्प्रे करून घ्यायचं आहे. त्याच्या आधी रानमेवा थोडासा. त्याचबरोबर आपले जे जनावर असतात दिवसभर चरायला बाहेर असतात, कारण की फिरल्यानंतर हिरवा चारा वेगवेगळ्या टाईपचा खाल्ल्यानंतर ते बी निरोगी राहतात आणि दुधामध्ये फरक पडतो, क्वालिटी चांगली येते. त्याच्यामुळे दिवसभर आपल्याला मोकळं सोडतो. तर समोर बघू शकताय ट्रॅक्टर आपला गेलेला आहे, फवारायला चालू होईल आता.
हे मिलीबगसाठी आपण प्रिकॉशन म्हणून स्प्रे घेत आहे, जे की इकडे तुम्ही बघू शकताय. हे सालीमध्ये अशा पद्धतीने ते मिलीबगचे अंडे असतात किंवा किडे असतात ते बसलेले असतात, त्याच्यामुळे आपण हे वॉश करून घेत आहे आणि त्याचा स्प्रे सध्या चालू आहे. लेवलन सांगता दोन आहेत थोडंसं लँग्वेजचा प्रॉब्लेम येईल तुम्हाला, पण तुम्हाला समजते काय चालू आहे ते. आपण चेक करतोय की ते औषध उडलेलं आहे काय, त्याच्यानुसार अंदाज येतो आपल्याला की प्रेशर कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचा काय. त्यासाठी हे लेवल ट्यूबने बघतायत की ती औषध शिल्लक आहे त्याच्यामध्ये. तर काही जे स्प्रेचं काम आहे ते कंटिन्यू आहे. थोड्या वेळात सायंकाळ झाल्यानंतर ते बंद होईलच. तर जे आपल्या शेतातील गाय गुरं त्यांचे धारा काढलेले आहेत ते घेऊन आता मस्त घरी जाऊन फ्रेश होऊन बाकीचे टास्क आहेत ते कंप्लीट करायचे. जसं की एडिटिंग असेल, डेटा ट्रान्सफर असेल, सॉर्टिंग असेल, बरेचसं काही आहे ते थोडंसं मॅनेज करतो आहे. आणि इथून पुढे थोडंसं काम वाढणार आहे कारण की सीझन चालू झालेले आहेत. द्राक्षाचं असेल, त्यानंतर आंब्याचं चालू होईल, सीताफळाचं आहे. बघू कशा गोष्टी होतात. आणि आजचा दिवस इथं एंड करूया. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू.